हाय फ्रेंड, कसे आहात? आशा करतो की आपण सर्व मजेत असाल. तर बघा मित्रांनो, मी आलेलो आहे आता शेतामध्ये आणि बघू शकता आता आपण ह्या ज्या नळ्या आहे आणि याच्यावर आपण बाजरं पेरलेलं आहे आणि बाजऱ्याला आपण खत दिलेलं नव्हतं मित्रांनो आतापर्यंत. कारण 2च दिवस झाले बाजरं पेरून आणि तिच्यावर आता पाणी सोडलं पहिल्यानं. आणि आपण आता दिलेलं आहे 3-15 खत या बाजऱ्याला. आता सध्याच टाकणं झालं मित्रांनो आणि आठवण आली की एक व्हिडिओ टाकावा म्हणून. कारण खत टाकायच्या वेळेस काही आठवण नव्हती. तरी आता मी स्वतः माझ्या हाताने हे 3-15 खत या बाजऱ्याला टाकलं मित्रांनो. बघू शकता आपलं शेत हे बघा, त्या कोपऱ्यामध्ये विहीर आहे, तिकडे दिसतच असेल तुम्हाला. तिकडे विहीर आहे आपली आणि हे शेत आहे मित्रांनो. याच्यामध्ये सोयाबीन तूर घेऊन आता हे तिसरं पीक बाजरं घेऊन राहिलो मित्रांनो आपण. तर अशा प्रकारे आता हे वल्ल झालेलं आहे मित्रांनो, बघू शकता आपण. आणि हे खत टाकलेलं आहे आपण, दिसत असतील तुम्हाला. आणि हे नवे 2 बंडल आणले होते मित्रांनो आपण. सोनी कंपनीचे 2 बंडल आणले होते. जवळजवळ 1-1.25 फुटी आहे ते. आणि या ठिकाणी बघू शकता आपण, ही थैली आहे या ठिकाणी खताची. हे बघा खाली झालेली आहे. आता मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. बघा 3-15 टाकलेला आहे मित्रांनो, बघू शकता आपण या ठिकाणी. आणि त्याच्यामध्ये खत थोडंसं उरलेलं आहे, घरी निंबन आहे, त्या निंबनला टाकायचं आहे मित्रांनो हे खत. तर मित्रांनो, माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. प्लीज सपोर्ट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.